डिजिटल न्यूज। माथेरानच्या पर्यटनाचं खास आकर्षक असलेल्या शार्लेट लेक तलावावरील ओव्हरफ्लोच्या सुरक्षित असणारा धबधबा स्थानिक प्रशासनाने पर्यटकांसाठी बंद केल्यामुळे पावसाळी पर्यटनावर टाच आली होती। पर्यटकांच्या आनंदावर तसेच स्थानिकांच्या व्यवसायावर गदा येत असल्याने माथेरान नगर परिषदेचे नियोजन शून्य कारभारावर नागरिकांनी समाज माध्यमावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती। माथेरान पावसाळी पर्यटनाचं प्रमुख प्रेक्षणीय स्थळ म्हणून शार्लेट लेक येथे ओव्हरफ्लो धबधब्याकडे पाहिले जाते आणि यामुळे मान्सून पर्यटक हंगामात मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानला येत असतात। याचे गांभीर्य ओळखून माथेरान शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी माथेरान नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी राहुल इंगळे यांची आपल्या कार्यकर्त्यांसह भेट घेऊन माथेरान पावसाळी पर्यटनादरम्यान शार्लेट लेक धबधब्याचे काय महत्त्व आहे हे पटवून दिले। या अनुषंगाने शार्लेट लेक तलाव सभोवती पर्यटकांचे सुरक्षे संदर्भात योग्य ती खबरदारी घेऊन सुरक्षा रक्षकांनी नेमणूक करून सदर धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असून पर्यटकांना या शार्लेट लेक वरील धबधब्यावर आनंद घेता येणार आहे। काल सीओ साहेबांची मी भेट घेतली। सीओ साहेबांना काल बोललो का बाबा ते वॉटरफॉल जो आहे जे पर्यटक तिथं एंटरटेनमेंटसाठी येतात ते तो मेन स्पॉट आहे हे, आणि तो मेन स्पॉट तुम्ही बंद केला तर पर्यटकांवर लई फरक पडेल आणि गावकऱ्यांना बी पुष्कळ फरक पडेल। त्या गोष्टीसाठी पर्यटकांसाठी तो धोकादायक नाही आहे आणि पर्यटक तिथं चांगला एन्जॉय करू शकतो। ते धोकादायक नाही असं सीओ साहेबांना मी ते पटवून दिलंय। तर त्यांनी मला आश्वासन दिलं की 2 दिवसात मी ते वॉटरफॉल चालू करतो।